जैन मित्रांनो, तर आता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा आपला 17 तारखेला 17 मेला पेपर होणार आहे. तर आता त्याबाबतचे हॉल तिकीट पण आलेले आहे. ज्यांनी हॉल तिकीट चेक केले नसतील त्यांनी नक्कीच चेक करून घ्या. सोबतच आता कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, आपल्याला नेमकी टोटल किती करावे लागणार आहे याबाबत आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर वरणगाव एसआरपीएफच्या समोर ज्या काही अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, ज्यांनी तिथं ग्राउंड दिलेलं आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता वरणगाव एसआरपीएफ बद्दल जर एकंदरीत बोलायचं झाल्यास तर मित्रांनो, तिथं कॉम्पिटिशन तर आहेच, यात तर काही वाद नाही. कारण की बऱ्यापैकी जागा तिथं सर्वात जास्त जागा यावर्षी एसआरपीएफच्या वरणगावला सर्वात जास्त जागा होत्या. त्यामुळे कॉम्पिटिशन तर असणारच आहे. असं नाही की जागा जास्त आहे त्यामुळे कट ऑफ खाली येईल, अशातला काही प्रकार होणार नाही मित्रांनो. तर आता आपण काल की परवाच आपण गोंदिया एसआरपीएफचा कट ऑफ बघितलेला आहे. कशा प्रकार लागलेला आहे. 189 मार्कांवरती ओपनचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर 188 187 मार्कांवरती कॅटेगरी लागलेल्या आहे. तर आता एसटी सारखी कॅटेगरी 185 मार्कांवरती लागलेली आहे. तर आता एसआरपीएफचं सध्याच्या कंडिशन मध्ये सर्व काही डिपेंड आपल्या पेपरवरती आहे. कारण की आता पेपर आता ग्राउंड मध्ये लीड टाकून टाकून मुलं किती टाकतील 5 मार्काचा, त्याच्यावरती लीड टाकत नाही. कारण की प्रत्येक कॅटेगरी 95 मार्कांवरती लागलेली आहे. 93 मार्कांवरती फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरी लागलेली आहे आपल्या वरणगावला. तर आता कट ऑफचा जर बद्दल बोलायचं झाल्यास तर सर्व काही पेपरवरती डिपेंड आहे. पेपर जर सोपा आला मित्रांनो, तर पेपर जर सोपा आला तर तुम्हाला 190 क्रॉस करावेच लागणार आहे. कॅटेगरी मग कोणती असो, एसटी सारखी ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी 190च्या 189 188च्या दरम्यान येऊ शकते. पण त्याच्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व कॅटेगरी 190 क्रॉस आपल्याला करावीच लागणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर पेपर जर मीडियम असला तर अशा प्रकारे आता गोंदिया एसआरपीएफचा कशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे, तर या प्रकारे आपला कट ऑफ हा लागू शकतो. 187 188च्या दरम्यान ओपनचा कट ऑफ, त्याच्यानंतर 85 86च्या दरम्यान आपल्या कॅटेगऱ्या, त्याच्या खाली ईडब्ल्यूएस वगैरे एसटी कॅटेगऱ्या 82 83 पर्यंत येऊ शकतात जर मीडियम पेपर असला तर. तर सोपा जर असला तर आपल्याला 190 क्रॉस करावेच लागणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर पेपर जर आता कठीण असला तर 170 बी नको सांगा. पेपर जर बऱ्यापैकी कठीण असला तर आपल्याला 170 बी बऱ्यापैकी मार्क्स होऊन जातात. म्हणजे कठीण जर आता कठीणची लेवल जर आपण बघितली तर बऱ्यापैकी जर थोडाफार कठीण असला तर 175 170च्या दरम्यान जरी आपल्याला मार्क असतील तरी आपलं सिलेक्शन तिथं होऊ शकते. तर अशा प्रकारे कट ऑफ हा सर्व काही डिपेंड आपल्या पेपरवरती आहे. पेपर कशा प्रकारे येतो, पेपरमध्ये कोण कशा प्रकारे मार्क घेतो, त्याच्या सोबतच जर आता आपण बघितलं तर एसआरपीएफ गट क्रमांकाचा आता आपण तिन्ही पेपरांचं अनालिसिस केलं की आपल्याला किती किती टोटल करावे लागणार आहे. इतके जर टोटल केले मित्रांनो तर नक्कीच आपल्या एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला सिलेक्शनचे चान्सेस आहेत. त्याच्यासोबतच आता बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. वेटिंग लिस्टा उचलण्याच्या बऱ्यापैकी चान्सेस आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. पूर्णचा पूर्ण फोकस आता 17 मेवर करून द्या. पूर्ण स्वतःला झोकून द्या. चुका टाळा. ज्या सिली मिस्टेक आहेत त्या होऊ देऊ नका. त्याच्याच बरोबर आता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावच्या ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, ज्यांनी एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा पेपर देणार असाल, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा. जय हिंद.